आज तहसीलदारला तुम्ही निवेदनाची प्रत सादर केलेल्या आहेत, ते काय विषय तुमचे आहेत? सर, आम्ही दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये आमचा मुद्दा आहे की तहसील कार्यालयासमोर आम्ही उपोषणाला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही उपोषणाला बसणार आहोत। उपोषणाचे मुद्दे आमचे विविध मागण्या आहेत। त्याच्यामधील पंढरपूर ते आंबडवे हा जो राज्यमार्ग आहे, हा राज्यमार्ग तातडीनं व्हावा याचं काम संथगतीने सुरू आहे आणि ते तातडीनं व्हावं। इथं येणाऱ्या लोकांना वाहनांचा ॲक्सिडेंट होत आहेत, लोकांना येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतो आहे, खड्डे पडलेले आहेत आणि हे लवकरात लवकर त्याचं काम पूर्ण व्हावं अशी मुदत समोर प्रत्येक वेळेला मुदत वाढत जाते येते आणि मुदत वाढू नये या अनुषंगानं आमचं म्हणणं आहे की हे काम जलद गतीने चालू व्हावं। त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे की रायगड रत्नागिरीला जोडणारा जो आंबेतचा जो पूल आहे, खाडी पूल आहे, तो खाडी पूल वारंवार दुरुस्तीसाठी येतो आणि हा पूल वारंवार दुरुस्ती येत असताना दुरुस्ती खर्च करणं परवडणारं नाही आहे। तर त्या पुलाच्या शेजारी नवीन पुलाची उभारणी करण्यात यावी, आर्थिक बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी अशी आपली मागणी। नवीन ही या ठिकाणी बॅरिस्टर अंतुले साहेब यांची ती देण आहे आणि ती आठवण आहे, तर ती आठवण त्यांच्या कारकिर्दीला आठवला पाहिजे। रत्नागिरी आणि रायगडला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग आहे आणि हा मार्ग अबाधित राहणं गरजेचं आहे, कारण हा पूल जर कधीही नादुरुस्त होऊन पुन्हा सावित्री सारखी घटना घडू शकते आणि ही घटना घडू नये म्हणून पूल नादुरुस्त होण्या अगोदर तिथे एक दुसरा पूल उभारणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मंडणगड तालुक्यातील पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत पाट ते शिरगाव असा एक रस्ता चालू आहे आणि या रस्त्याचं काम चालू असताना ते काम अद्याप अपूर्ण आहे आणि त्याची जसं इस्टिमेटप्रमाणे कामाची पूर्तता होताना दिसत नाही आहे आणि हे बाब आम्ही संबंधितांच्या लक्षात आणून दिलेली आहे। आजसुद्धा त्या मिटिंगला ते हजर होणं गरजेचं होतं, पण ते आज हजर राहिले नाही, त्यांच्या काही दुसऱ्या मिटिंग होत्या असं त्यांनी म्हटलं। तहसीलदार साहेबांनी आज या ठिकाणी मिटिंगचं आयोजन केलं होतं या संदर्भात उपोषणाची चर्चा करण्यासाठी, परंतु ते ग्रामसडक योजना पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे अधिकारी इथं उपस्थित राहिले नाही दुसऱ्या मिटिंगमुळं, परंतु त्यांनी म्हटलं की आपण जे काय असेल ते या 26 जानेवारीच्या आतमध्ये याची पूर्तता करण्याची व्यवस्था करू, तुमच्या काही शंका आहेत त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करू असं त्यांचं म्हणणं आहे। तर या तालुक्यातील लोकांच्या विविध समस्या आहेत आणि या विविध समस्या लोकांच्या मार्गी लागल्या पाहिजेत एवढीच आमच्या म्हणणं आहे आणि हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून